एका खोलीत विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करत होता आणि दुसऱ्या खोलीत त्याच पेपरची डील सुरू होती. 5 लाख रुपये आणि डॉक्टर होण्याचा शॉर्टकट. नीट 2026. मित्र, भारताची सर्वात मोठी मेडिकल परीक्षा. आता फक्त परीक्षा राहिली नाही तर देशातील सर्वात मोठा एज्युकेशन स्कॅम बनली आहे. 42 तास मित्र 42 तास आधी प्रश्नपत्रिका हातात येते. 120 प्रश्न जसेच्या तसे आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य एका क्षणात उद्ध्वस्त होतं. मित्र, मेहनतीचा बाजार भरलाय आणि स्वप्नांची त्या ठिकाणी बोली लावली जाते. स्वप्नांचा सौदा बघा कसा झालाय. भारतामध्ये डॉक्टर होण्यासाठी लाखो विद्यार्थी नीटची तयारी करतात. कोणी मोबाईल बंद करतो, कोणी सोशल मीडिया सोडतो, तर कोणी 2-2 वर्ष घराबाहेर पडत सुद्धा नाही. कारण नीट म्हणजे फक्त परीक्षा नाही, मध्यमवर्गीय घराचं स्वप्न असतं. पण 2026 मध्ये हे स्वप्न अचानक हादरलं. 3 मे रोजी परीक्षा झाली आणि काही दिवसांनी सोशल मीडियावर एक गेस पेपर व्हायरल झाला. समजून घ्या कशा पद्धतीने हे प्रकरण बाहेर पडलं. लक्षात घ्या, गेस पेपर व्हायरल झाला. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं अरे हे तर नेहमीच आहे. पण जेव्हा विद्यार्थ्यांनी प्रश्न जुळवायला सुरुवात केली तेव्हा सगळे हादरले. कारण गेस पेपर मधले तब्बल 100 पेक्षा जास्त प्रश्न मूळ पेपरमध्ये जसेच्या तसे होते. मित्र, हे द टाइम्स ऑफ इंडियाने सुद्धा मान्य केले बरं का. ही गेस नव्हती, ही तर आधीच लिहिलेली अँसर की होती. आता 5 लाखात डॉक्टर कसा? तपास जसा पुढे गेला तसे तसे धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले. राजस्थानच्या सिकरमध्ये एक गुप्त नेटवर्क काम करत असल्याचा आरोप झाला. लक्षात घ्या, कोठा लाल विद्यार्थी जात असतात. सगळ्यात मोठं जो नीटसाठीचा जो स्टडी सेंटर आहे तो म्हणजे राजस्थानला मानतो आपण. राजस्थानच्या सिकरमध्ये एक गुप्त नेटवर्क काम करत असल्याचा आरोप झाला. पेपर व्हॉट्सअपवर फिरत होता. होय, व्हॉट्सअपवर, ज्याच्यावर आपण गुड मॉर्निंग पाठवतो त्याच व्हॉट्सअपवर देशाची सर्वात मोठी परीक्षा विधली जात होती. काही विद्यार्थ्यांनी आरोप केला की 2 लाख ते 5 लाख घेऊन पेपर पुरवला गेला. हे डिजिटल टीव्हीने सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेले. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे हा पेपर परीक्षेच्या 42 तास आधीच काही विद्यार्थ्यांकडे पोहोचला होता. मित्र, कोणी पुस्तक विकत घेत होता आणि कोणी भविष्य विकत घेत होता. मित्र, केरळ ते राजस्थान संपूर्ण रॅकेट समजून घ्यायचं आपल्याला. या प्रकरणाचे धागेदोरे राजस्थान पासून थेट केरळपर्यंत पोहोचले. तपासात समोर आलं की एका MBBS विद्यार्थ्याच्या माध्यमातून पेपर बाहेर आल्याचा संशय आहे. कोचिंग नेटवर्क, हॉस्टेल ग्रुप्स, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सगळीकडे हा पेपर फिरत होता. राजस्थान पोलिसांच्या SOG ने तपास सुरू केला. 15 ते 20 जणांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलं. आजही अनेक जण ताब्यात आहे. आणि मग संपूर्ण देश हादरवणारा निर्णय घेतला गेला. नीट 2026 परीक्षा रद्द करण्यात आली. मित्र, पेपर एका राज्यात फुटला नाही तर संपूर्ण सिस्टम मधून तो गळाला, सर्वांपर्यंत पोहोचला. रस्त्यावर उतरले विद्यार्थी, 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी, एक विद्यार्थी 2 विद्यार्थी नव्हे, 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि 22 लाख लोकांचं स्वप्न एका निर्णयामुळे पुन्हा शून्यावरती आले. दिल्लीमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले, घोषणाबाजी सुरू झाली. आमची चूक काय? चूक ही सिस्टमची. काही विद्यार्थी रडत होते, काही संतापले होते, कारण ज्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिली त्यांनाही आता पुन्हा सुरुवातीपासून तयारी करावी लागणार होती. मित्र, कॉपी करणारे काही जण होते पण शिक्षा मिळाली लाखोंना. आता NTA वर देशभरातून प्रश्न उभा केला, कारण परीक्षेचं आयोजन NTAच करते. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, NTA झुकलं होतं का? देशातील सर्वात मोठ्या परीक्षा याच एजन्सीकडे आहेत. बायोमेट्रिक, सिक्युरिटी, सील्ड पेपर्स सगळं असूनही पेपर बाहेर गेला कसा? सोशल मीडियावर लोक संतापले. काहींनी म्हटलं दरवर्षी पेपर फुटतो पण सिस्टम बदलत नाही. CBI चौकशीचे आदेश देण्यात आले, पण विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, आमचा विश्वास परत कोण आणणार? मित्र, पेपर पुन्हा छापता येतो पण विश्वास येतो का? नाही. NTA ने परीक्षा रद्द केली. आता पुढे काय?
एनटीएने परीक्षा रद्द केली, फेरपरीक्षेची घोषणा केली, सीबीआय तपास सुरू झाला. पण आता देशाला उत्तर हवं आहे. पहिला प्रश्न आहे, दोषी कोण? दुसरा प्रश्न आहे, नेटवर्क किती मोठं आहे? तिसरा प्रश्न, अजून किती परीक्षा सुरक्षित नाहीत? कारण हा फक्त नीटचा प्रश्न नाही, हा भारताच्या शिक्षण व्यवस्थेवरचा डाग आहे. जे देशाचे डॉक्टर बनणार होते त्यांनाच आज सिस्टमची आयसीयू दाखवली गेली. मित्रहो, एका गरीब बापाने मुलासाठी शेती विकली, एका आईने दागिने गहाण ठेवले, एका विद्यार्थ्याने 2 वर्ष जगापासून स्वतःला दूर ठेवलं आणि शेवटी काही लोकांनी काही पैशांसाठी त्यांच्या स्वप्नांचा लिलाव केला. नीट 2026 ही फक्त पेपरफुटी नाहीये, हा विश्वासघात आहे. तुम्हाला काय वाटतं बरं? परीक्षा रद्द करणं योग्य होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धक्कादायक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.